एका हरिणीचं वर्णन केलं होतं. ती हरिण जी आहे ती जेव्हा चरत असते निवांत आणि तिला अचानक चाहूल लागते की माझ्या मागं कुणीतरी वाघ सिंह कुणीतरी मला हेरतोय, माझ्या मागं लागतोय, अशी तिला चाहूल लागली. मग चाहूल लागल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय होती, तिचे हावभाव कसे होते, या सगळ्या गोष्टीचं वर्णन त्यांनी एका बोलामध्ये केलं आहे. पण तो बोल मी वाजवत नाही, पण त्याच पद्धतीचा सांप्रदायिक शिक्षणामध्ये सुद्धा आपली अशी बोल आहे. त्यातला एक बोल मी वाजवण्याचा प्रयत्न करतो. घेंद्रे दगदा कथा घे दिन नगदे तागिन तडान धा दिनता कतीट दगड धा दगड धा दगड धा कतीट दगड धा दगड धा कतीट दगड धा. याच्यातून काय करते, घेंद्रे दगदा इकडे तिकडे बघते ती आणि कोण माझ्या मागे कोण लागते नेमकं म्हणून इकडे तिकडे बघते. घेंद्रे दगदा कथा घिगी देन वरमान करून बघते इकडं तिकडं कोण लागले का मागं. आणि मग काय करते, एकदम पुढं सरसावते आणि बघते नगदेता, आणि तिला वाटतं की आता मागे कोणतरी लागले म्हणून पहिली उडी हाणते. घिन तडान धा पहिली उडी हाणते. आणि मग उडी हाणल्यानंतर जेव्हा मागे तिच्या तो वाघ लागतो तेव्हा ती कशी पळते त्याचं वर्णन केलं. धडधड दगड धा धडधड दगड धा धडधड दगड धा कतीट लगेच उडी हाणते. धडधड दगड धा धडधड दगड धा धडधड दगड धा कतीट धडधड दगड धा धडधड दगड धा धडधड दगड धा.